पहिला शमूएल अध्याय 26। मग जिफी लोक गिबा येथे शौलाकडे जाऊन म्हणाले, रानासमोरील हकीला डोंगरात दावीद लपून राहिला आहे ना? तेव्हा शौल इस्रायलातले 3000 निवडक योद्धे बरोबर घेऊन दावीदाचा शोध करावयास जीफ रानात निघून गेला। शौलाने आपली छावणी रस्त्याच्या बाजूला हकीला डोंगरावर केली। दावीद त्या रानात राहत होता। शौल आपला पाठलाग करीत रानात आला आहे हे त्यास समजले। तेव्हा दावीदाने हेर पाठवून शौल खरोखरच आला आहे की काय याची माहिती काढली। मग दावीद उठून जेथे शौलाचा तळ पडला होता तेथे निघून गेला। तेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा पुत्र अबनेर हे निजले होते। ते स्थळ त्याने पाहिले। शौलाच्या सभोवती गाडे तळ होता आणि लोकांनी त्याच्या सभोवार आपले डेरे दिले होते। तेव्हा दावीदाने अहिमलेक हित्ती आणि योवाबाचा भाऊ सरुवेचा पुत्र अभिषय यास म्हटले, माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहेत? अभिषय म्हणाला, मी आपल्याबरोबर येतो। तेव्हा दावीद व अभिषय त्या लोकांजवळ रात्रीचे गेले। तेथे जाऊन पाहतात तो शौल गाडेतळाच्या आड निजला आहे। त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अबनेर व इतर लोक त्याच्या सभोवार निजले आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले। तेव्हा अभिषय दावीदास म्हणाला, देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे, तर आता मला त्याच्या भाल्याने त्याजवर एकच असा वार करू द्या की तो त्यास भेदून जमिनीत शिरेल। भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही। दावीद अभिषयास म्हणाला, त्याचा वध करू नको। परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार? दावीद आणखी म्हणाला, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्यास मारील, अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल, अथवा युद्धात त्याचा अंत होईल। परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावयाचे मजकडून न घडू, पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण निघून जाऊ। तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाजवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला आणि ते निघून गेले। ते निघून गेले तेव्हा कोणी त्यास पाहिले की ओळखले नाही व कोणी जागाही झाला नाही। ते सर्व निद्रिस्त होते। परमेश्वराने त्यास गाढ निद्रा लावली होती। मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला। त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते। दावीद त्या लोकास आणि नेराचा पुत्र अबनेर यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, अबनेरा, ओ का देत नाहीस? तेव्हा अबनेराने म्हटले, राजास हाक मारणारा असा तू कोण आहेस? दावीद अबनेरास म्हणाला, तू मर्द आहेस ना? इस्रायलात तुझ्या तोडीचा कोण आहे? असे असून आपला प्रभू राजा याचे तू का रक्षण केले नाही? एक जण तर तुझा स्वामी राजा याचा घात करण्यास आला होता। तू जे हे काम केले ते काही चांगले नव्हे। परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मरणदंडास पात्र आहात, कारण प्रभू परमेश्वर याचा अभिषिक्त आपला स्वामी ह्याचे रक्षण तुम्ही केले नाही। राजाचा भाला व त्याच्या उशाजवळ असलेला पाण्याचा चंबू कोठे आहे ते पहा। तेव्हा शौल दावीदाचा शब्द ओळखून म्हणाला, माझ्या पुत्रा दावीदा, हा तुझाच शब्द काय? दावीद म्हणाला, माझे स्वामी महाराज, होय, हा माझाच शब्द। तो आणखी म्हणाला, माझे स्वामी आपल्या दासाच्या पाठीस का लागले आहेत? मी काय केले आहे? माझ्या हातून कोणती कसूर झाली आहे? आता माझे स्वामी महाराज यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी। परमेश्वराने जर आपणाला मजविरुद्ध चेतविले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करू, पण कोणी मानवांनी आपणाला चेतविले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होत। कारण मी परमेश्वराच्या वचनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे। ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर। तर आता परमेश्वराच्या दृष्टीवेगळे माझे रक्त भूमीवर न पडू। डोंगरात कोणी तित्राची शिकार करावी तसा इस्रायलाचा राजा एक पिसू धुंडावयास निघाला आहे। तेव्हा शौल म्हणाला, मी अपराधी आहे। माझ्या पुत्रा दावीदा, माघारी ये,
आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मौल्यवान वाटला, म्हणून यापुढे तुला मी काही एक उपद्रव करणार नाही. पहा, मी मूर्खपणाने वागलो आहे. माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे. दावीद म्हणाला, महाराज, हा पहा भाला. हा घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकास पाठवा. परमेश्वर प्रत्येकास त्याच्या धार्मिकतेचे व सचोटीचे फळ देईल. आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते, तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकीला नाही. पहा, आपला प्राण जसा माझ्या दृष्टीला आज मौल्यवान वाटला, तसाच माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मौल्यवान वाटो व तो मला सर्व संकटातून सोडवो. तेव्हा शाऊल दाविदास म्हणाला, माझ्या पुत्रा दाविदा, तू धन्य हो. तू मोठा पराक्रमी होशील आणि खरोखर यशस्वी होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शाऊल स्वस्थानी परत आला.